तुमचं जीवन ध्येय आणि ब्रह्मांडाचं मार्गदर्शन. आजच्या या पिकअप फाईल रीडिंगद्वारे आपण ह्याबाबत रीडिंग करणार आहोत. इथे आपण 3 फाईल्स ठेवणार आहोत आणि त्यापैकी तुम्हाला एक फाईल निवडायची. तुमच्यासाठी डिस्क्रिप्शन मध्ये टाइमस्टॅम्प सुद्धा दिलेले आहेत, जेणेकरून तुम्ही सहजपणे तुमचं रीडिंग पाहू शकता. सुरुवातीला आपण कार्ड शफलिंग करून घेऊ आणि त्यानंतर प्रत्येक फाईलचं रीडिंग पाहू. इथे आज आपण आकाशिक कार्ड्स वापरणार आहोत. नमस्कार, मी विद्या साने अनुभूती टॅरेटच्या या फेसबुक पेजवर तुम्हा सगळ्यांचं स्वागत करत आहे. फाईल नंबर 1. तुम्ही जर द लुकआउटच्या या कार्डची निवड केली असेल तर हे रीडिंग तुमच्याकरिता आहे आणि या रीडिंगद्वारे आपण पाहतोय तुमचं जीवन ध्येय आणि त्याबाबत ब्रह्मांडाचं मार्गदर्शन. या रीडिंगचं हे मुख्य कार्ड आहे. बाकीचे कार्ड्स आपण पाहूया. पहिलं कार्ड आहे आर्केंजल गॅब्रियल, ओरॅकल ऑफ डेल्फी, वन ऑफ रोजेस, 3 ऑफ रोजेस. मुख्य कार्ड जे आहे ते लुकआउटचं कार्ड आहे. तर हे कार्ड काय सांगतंय की अशी माणसं जी बिकट परिस्थितीमध्ये अडकलेली आहेत, तर त्यांना तुम्ही मदत करायची आहे. त्यांना तुमच्या मदतीची आवश्यकता आहे. तुमचं मार्गदर्शन त्यांच्यासाठी महत्वाचं आहे. तर ब्रह्मांड इथे सांगतंय की तुमचे विचार, तुम्ही जे काही त्यांना सांगाल, जे काही मार्गदर्शन कराल, त्याद्वारे त्यांचा उपचार होऊ शकतो. तर तुम्ही असं काही काम करायचंय की जिथे संवाद होईल लोकांशी, जिथे तुम्ही तुमचे विचार मांडू शकाल आणि ह्या विचारांमार्फत त्यांचा उपचार होईल. म्हणजे लोक तुम्हाला ऐकतील आणि त्यांचा उपचार होईल. त्यांना त्यांच्या स्थितीमधून मार्ग मिळेल आणि जे काही तुम्ही सांगाल ते त्यांना महत्वाचं वाटेल. आर्केंजल गॅब्रियलचं हे कार्ड आहे. म्हणजे तुम्ही एखाद्या गुरुप्रमाणे मार्गदर्शन करू शकता. तुमचे विचार इथे महत्वाचे आहेत. ओरॅकल ऑफ डेल्फीचं कार्ड सुद्धा आलंय. तर हे कार्ड सांगताय की तुम्ही भविष्यवाणी करताना इथे दिसत आहात. तर तुमचं हे जीवन ध्येय असू शकतं, जिथे तुम्ही शास्त्राचा किंवा ऑकल्टच्या संबंधित ज्या काही गोष्टी आहेत त्यांचा, त्या ज्ञानाचा उपयोग करून तुम्ही त्यांना मार्गदर्शन करणार आहात आणि हे मार्गदर्शन तुमचं जीवन ध्येय आहे. अशा प्रकारे लोकांचा उपचार करणं. ह्या कार्डमध्ये ही जी स्त्री आहे, त्या स्त्रीकडे ही व्यक्ती आश्चर्याने पाहत आहे. का आश्चर्याने पाहत आहे? कारण ही जी व्यक्ती जी काही भविष्यवाणी करत आहे ती अगदी त्याला त्याचा अनुभव येतोय. त्या प्रकारचं तो पाहतोय. आजूबाजूला परिस्थिती तशीच होते ज्याप्रमाणे ही व्यक्ती भविष्यवाणी करत आहे. तर तुम्ही जे काही मार्गदर्शन करत आहात ते लोकांना ह्या स्थितीमधून बाहेर काढू शकतात. इथे अंक 1 आहे. तर अंक 1 सूर्याचा असतो आणि इथे अंक 3 आहे. तर तुम्ही गुरुची भूमिका पण करायची आहे आणि लोकांच्या मनातला अंधार दूर करायचा आहे. ते सकारात्मक विचार तुम्ही मांडायचे आहेत. भविष्याबरोबरच भविष्यवाणी तर करायचीच आहे, पण त्यांना तो सकारात्मक विचार द्यायचा आहे की ज्यामुळे त्यांच्यामधली नकारात्मकता जाईल. त्यांना त्यांची स्थिती कळेल आणि त्यातून बाहेर कसं पडावं हे कळेल. वन ऑफ रोजेसचं कार्ड आहे. कमिटमेंटचं कार्ड आहे. तर हे कार्ड सांगतंय इथे सुद्धा प्रकाश आहे. तर तुम्ही ह्या सगळ्या गोष्टी ज्या करणार आहात, लोकांशी तुमचा जो संवाद होणार आहे
त्यातून तुमचं आणि लोकांचं प्रेमाचं नातं होणार आहे. जिथे तुम्ही प्रेमाने त्यांच्या गोष्टी समजून घ्याल. म्हणजे भविष्यवाणी अनेक जण करत असतील, पण तुम्ही त्यांना ज्या प्रकारे समजून घ्याल ते वेगळं असेल. त्यामध्ये प्रेम असेल, आपुलकी असेल आणि त्यामुळे लोकं तुमच्याकडे मनमोकळेपणे त्यांच्या गोष्टी सांगू शकतील. तर ब्रह्मांड इथे तुम्हाला हेच सांगत आहे, की तुमचं जीवन ध्येय हेच आहे, की तुम्हाला भविष्यवाणी सांगायची आहे, तुमचे विचार मांडायचे आहेत, पण त्या बरोबरीने लोकांना समजून घ्यायचं आहे. त्यांच्या भावना, ज्यामुळे तुम्ही त्यांना प्रेमाने त्या गोष्टी सांगू शकाल किंवा तुम्ही जे सांगाल ते त्यांना महत्वाचं यामुळे वाटेल, कारण तुमचं एक बॉन्डिंग असेल. थ्री ऑफ रोजेसचं कार्ड, इथं खूप सारे एंजल्स आहेत. तर हे कार्ड सांगतंय, की ह्याप्रमाणे तुम्ही त्यांच्यासाठी एंजल ठरणार आहात. तुम्ही त्यांना ते प्रेम द्याल, की ज्यामुळे त्यांना असं सुरक्षित वाटेल. तुम्ही जे काही सांगाल ते त्यांना योग्य वाटेल आणि त्यांना असं ज्या परिस्थितीमध्ये ती माणसं आहेत, बिकट परिस्थिती आहे, समजून घेणारं कोणी नसताना तुम्ही त्यांना काही मार्गदर्शन कराल, तर तुम्ही खूप त्यांच्या जवळचे होणार आहात. ब्रह्मांड सांगतंय, की तुमची ही भूमिका आहे. तुम्हाला तुमचं जे काही काम करायचं आहे, त्यामध्ये ह्या 2 गोष्टी महत्त्वाच्या आहेत, त्या तुम्ही पाळायच्या आहेत. तुमच्यासाठी मार्गदर्शन काय आहे? किंग ऑफ स्क्रॉल. तुम्हाला ब्रह्मांड सांगताय, की तुम्ही ज्ञानी व्हायचं आहे. म्हणजे हे मार्गदर्शन करण्यासाठी तुम्हाला उत्तम ज्ञान असलं पाहिजे. कारण अनेक लोकांची जबाबदारी तुमच्यावर आहे. तुम्ही त्यांना मार्गदर्शन करणार आहात. तुमचे विचार ते प्रमाण ठरणार आहेत. तुम्ही जे सांगाल ते त्यांना महत्वाचं वाटणार आहे. तर मग ते महत्वाचं होणार आहे, तर तुम्ही सुद्धा तितकंच योग्य मार्गदर्शन केलं पाहिजे आणि याचसाठी तुम्ही ज्ञानी असलं पाहिजे. तुम्ही त्या जो काही तुमचा अभ्यास चांगला असला पाहिजे. शिवाय स्क्रॉलचं हे कार्ड आहे, तर तुम्ही संवाद साधायला पाहिजे लोकांबरोबर. तुमचे विचार लोकांपर्यंत पोहोचले पाहिजेत. हे कार्ड जे आहे सिक्स ऑफ रोजेसचं कार्ड, ते सांगतंय की ह्या स्थितीमधून तुम्हाला आता बाहेर पडायचं आहे. ह्या द्वंद्व स्थितीमधून किंवा हे जे काही राजकारण होतं, तर त्या स्थितीमधून तुम्ही खूप काही शिकलेले आहात. तर ह्या गोष्टी विसरून जायच्या आहेत आणि आता तुम्हाला तुमचं जे काही ध्येय आहे, त्याकडे लक्ष द्यायचं आहे. ही माणसं सुद्धा अशी माणसं आहेत, की ह्या परिस्थितीमध्ये ती अडकलेली आहेत. तुमच्याकडे हा अनुभव आहे. तुम्ही या स्थितीमधून स्वतः गेलेले असल्यामुळे तुम्ही ज्ञानी झालेले आहात. तर ब्रह्मांड सांगतंय, की आता तुम्हाला त्या अनुभवाचा उपयोग करायचा आहे. तुम्ही अभ्यास सुद्धा केलेला आहे. तुमच्याकडे अनुभव सुद्धा आहे. तर या दोन्ही गोष्टींचा उपयोग करून तुम्हाला लोकांना उत्तम मार्गदर्शन करायचं आहे. हे होतं तुमचं रीडिंग. या रीडिंगद्वारे जर तुम्हाला मार्गदर्शन मिळालं असेल तर लाईक, कमेंट करा, चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून येणाऱ्या व्हिडिओजद्वारे तुम्हाला असंच मार्गदर्शन मिळत राहील. धन्यवाद. नंबर 2, तुम्ही जर ऍडसमच्या या कार्डची निवड केली असेल तर हे रीडिंग तुमच्याकरिता आहे आणि या रीडिंगद्वारे आपण पाहतोय तुमचं जीवन ध्येय आणि त्याबाबत ब्रह्मांडाचं मार्गदर्शन. या रीडिंगचं हे मुख्य कार्ड आहे, जिथे एंजल्स तुमच्या कानात काहीतरी सांगत आहेत. पहिलं कार्ड आहे असे, हे कार्मिक कार्ड आलंय. सेंट जर्मनचं कार्ड आहे.
डायव्हर्सिटी, क्वीन ऑफ क्रॉस, पाथ अननोन, अप इन द एअर. इथे देवदूत तुम्हाला मार्गदर्शन करताना दिसत आहेत. ते तुमच्या कानात काहीतरी सांगतायत. तर ते तुमच्या जीवन ध्येयाबाबत तुम्हाला दिशा दाखवत आहेत. ते काय सांगतायत की आता तुमचं जे काही ध्येय होतं, अशी व्यक्ती आपण व्हावं, भाकीत आपण सांगावं. तर त्या ध्येयापर्यंत आता तुम्ही पोहोचलेले आहात. ब्रह्मांड काय सांगतंय की तुमची अंतर्ज्ञान शक्ती सुद्धा खूप शक्तिशाली झालेली आहे. तुम्ही अचूक मार्गदर्शन करत आहात. तर आतापर्यंत ज्या गोष्टी कार्मिक होत्या, त्यामुळे तुम्ही ह्या स्थितीमध्ये होता. तर आता ह्याच्या पुढे तुम्हाला मार्गदर्शन करायचं आहे. तुमचं मार्गदर्शन इतरांसाठी महत्वाचं आहे. तुम्ही त्यांना शिकवू शकता किंवा मार्गदर्शन करू शकता, पण हे काम आता तुम्ही सुरू करायला हवं. आतापर्यंत तुम्ही ह्या घरच्या जबाबदाऱ्या आणि काही गोष्टींमध्येच अडकलेले होतात. तर ह्या स्थितीमधून तुम्हाला बाहेर पडायचंय आणि हे काम आता सुरू करायचं आहे. ही कार्ड मार्गदर्शनासाठी आली आहे. ती हेच सांगत आहेत की आता तुम्ही अशा स्थितीमध्ये आहात की आता मी पुढे काय करू. तर ब्रह्मांड सांगतंय की तुम्ही शक्तिशाली आहात, अचूक मार्गदर्शन करत आहात. तर आता प्रगती साधायची आहे. तुम्हाला ते काम सुरू करायचं आहे. यामुळे काय होईल की तुमची आध्यात्मिक प्रगती होईल आणि जे काही जीवन ध्येय आहे तुमचं, ते तुम्ही पूर्ण करू शकाल. यासाठी ती सुरुवात होणं आवश्यक आहे. हे होतं तुमचं रीडिंग. या रीडिंगद्वारे जर तुम्हाला मार्गदर्शन मिळालं असेल तर लाईक, कमेंट करा, चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून येणाऱ्या व्हिडिओजद्वारे तुम्हाला असं. फाईल नंबर 3. तुम्ही जर आर्कएंजल रफाएलच्या या कार्डची निवड केली असेल तर हे रीडिंग तुमच्याकरिता आहे. आणि या रीडिंगद्वारे आपण पाहतोय तुमचं जीवन ध्येय आणि त्याबाबत ब्रह्मांडाचं मार्गदर्शन. पहिलं जे कार्ड आहे ते आहे क्वीन ऑफ रोजेस, कॉट इन द रूम, क्वीन ऑफ फोर्सेस, लाइट ऑफ द वर्ल्ड, fated meeting, आकाशिक लायब्ररी, कम्युनिटी. इथे मुख्य कार्ड जे आहे ते आर्कएंजल रफाएलचं आहे. तर हे कार्ड सांगताय हिलिंगला. तुमचं काम जे आहे ते हिलिंगचं आहे. ब्रह्मांड काय सांगतंय की तुम्ही आता अडकलेले आहात. ह्या स्थितीमध्ये तुम्ही दिसताय, तर तुम्हाला या स्थितीमधून बाहेर पडायचं आहे. तुम्ही कोण आहात तर क्वीन ऑफ रोजेस आहात. तुम्ही खूप सारं प्रेम देऊ शकता सगळ्यांना आणि जे काही तुमचं जीवन ध्येय आहे त्याबाबत ब्रह्मांड अशा काही गोष्टी करणार आहे की तुमचे जीवन ध्येय तुम्ही पूर्ण करणार आहात किंवा ते सुरू होणार आहे तुमचं काम. ब्रह्मांड तुम्हाला हाक मारत आहे. ब्रह्मांडाचा इथे अज्ञात शक्ती तुम्हाला बोलवायला येत आहे असं दिसतंय या कार्डमध्ये. तर ही सगळी कार्ड्स काय सांगतायत की तुम्ही एक हीलर आहात. तुम्ही इतरांचा उपचार करू शकता. ती ताकद तुमच्यामध्ये आहे. ते प्रेम तुमच्याकडे आहे जे इतरांच्या भावना समजू शकतं. तुम्ही एक प्रेमळ व्यक्ती आहात आणि तुमच्याद्वारे इतरांचा उपचारही होऊ शकतो. तर आता तुम्हाला ह्या स्थितीमध्ये न अडकता स्वतःची प्रगती करायची आहे. त्या दृष्टीने ॲक्शन घ्यायची आहे आणि हे ब्रह्मांड तुमच्याकडून करून घेणारच आहे. तुम्ही इथे संतुलित
स्वतःला ठेवायचं आहे. ब्रह्मांड सांगतंय की हे जे कार्य आहे ते तुमचं पूर्वजन्माशी संबंधित कार्य आहे. तुम्हाला ते करायचं आहे. ब्रह्मांड पुन्हा पुन्हा तुम्हाला या गोष्टींसाठी हाक मारत आहे. तुम्ही आता प्रगती करायला हवी, तुम्ही पुढे जायला हवं आणि ज्या स्थितीमध्ये आत्ता तुम्ही आहात तिथून तुम्ही आता स्वतःला बाहेर काढून प्रगती कशी करता येईल यासाठी प्रयत्न केले पाहिजेत. अज्ञात शक्ती तुम्हाला बोलवत आहे. तुमचं काम इतरांसाठी महत्वाचं आहे. एखादी फेटेड मीटिंगचं कार्ड आहे, आकाशिक लायब्ररीचं कार्ड आहे आणि कम्युनिटी. तर ब्रह्मांड मार्गदर्शन काय करत आहे? ब्रह्मांड सांगतंय की एखादी अशी व्यक्ती तुमच्या जीवनात येईल की ज्यामुळे तुम्ही प्रगती करू शकाल, ह्या स्थितीमधून बाहेर पडाल. ती व्यक्ती तुम्हाला मदत करणार आहे आणि तुम्ही काहीतरी नवनिर्मिती करत आहात, पुस्तक लिहित आहात, कोर्सेस बनवत आहात, काहीतरी असं करत आहात की ज्याद्वारे इतरांना तो प्रकाश मिळेल. तुमच्यामुळे तुम्ही जे काही बनवत आहात त्यामुळे इतरांना मार्गदर्शन मिळेल, इतरांना ज्ञान मिळेल. त्या कोर्सेसद्वारे तुम्ही इतरांना अनेक गोष्टी शिकवू शकाल. तर हे जे काही तुम्ही करायचं आहे ते तुम्हाला करणं आवश्यक आहे. यातून तुमची प्रगती होणार आहे. 8 ऑफ रोजेसचं कार्ड सांगतंय की तुम्हाला आता स्वतःची कम्युनिटी बनवायची आहे, ज्यामध्ये तुम्ही अनेकांना मार्गदर्शन कराल. अनेकांना तुमच्या मदतीची आवश्यकता आहे. तर अशा लोकांचा समूह ज्यांना आवश्यकता आहे, ज्यांना तुमचं मार्गदर्शन महत्त्वाचं ठरणार आहे, तर अशा लोकांचा समूह तुम्ही केला पाहिजे. त्यांना एकत्र आणलं पाहिजे आणि मार्गदर्शन केलं पाहिजे. तुम्ही जे काही कोर्सेस किंवा जे काही पुस्तक वगैरे लिहिणार आहात त्याद्वारे त्यांना दिशा कळेल, त्यांना योग्य मार्गदर्शन मिळेल. हे मार्गदर्शन तुमचं महत्त्वाचं आहे. तर यासाठी तुम्ही आता ॲक्शन घ्यायला हवी. हे होतं तुमचं रीडिंग. या रीडिंगद्वारे जर तुम्हाला मार्गदर्शन मिळालं असेल तर लाईक, कमेंट करा, चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून येणाऱ्या व्हिडिओजद्वारे तुम्हाला असंच मार्गदर्शन मिळत राहील. धन्यवाद.